बांधवांनो, ही निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्यासाठी होते आहे आणि आमचे तीनही उमेदवार ही आपल्या जाती पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपली सेवा करण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी इथे उभे आहेत। आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हेही भारतीय जनता पक्षाचे आहेत। आणि म्हणून या भागाचा विकास करायचा असेल, या भागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आपल्याला लागेल हा निर्धार करून आपण पाहिलं पाहिजे। शेवटी आपण निवडणुका का लढवतो? जेणेकरून या भागाचा विकास आणि या भागाच्या विकासासाठी जी निधीची आपल्याला गरज वाटते त्यासाठी ह्या निवडणुका आपण लढवणं अत्यंत गरजेचं आहे। तर म्हणून मतदार म्हणून, कार्यकर्ते म्हणून आपण विचार करायला पाहिजे की ज्या पक्षाचा प्रधानमंत्री आहे, त्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, ज्या पक्षाचा ग्रामविकास मंत्री आहे त्याच पक्षाला मतदान केल्यानंतर आपल्याला इथे निधी मिळू शकते हा विचार करून आपण मतदार म्हणून मतदान करायला पाहिजे। शेवटी अन्य पक्षांना मतदान करून काय उपयोग होणार आहे का? त्यांच्याकडे ते अधिकार निधी देण्याचे आहेत का? उद्या अन्य पक्षांचे सदस्य ते निवडून गेले, उभाटावाले असतील, शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा इथे काँग्रेस पक्षाचा असेल, काय उपयोग त्याला मतदान करून? कोण आहे त्यांच्याकडे? मुख्यमंत्री आमचे, प्रधानमंत्री आमचे, ग्रामविकास मंत्री आमचे, म्हणजे जिथे जिथे निधी देण्याचा अधिकार आहे ते सगळे अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर सदस्य पण इथे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पण हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे हा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला। शेवटी या भागाचा विकास करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, ताकद आमच्याकडे आहे। तुम्हाला पाहिजे तेवढी निधी, जसं आमचे जाधवजी इथे आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष इथे आहेत, आज मी स्वतः सिंधुदुर्गाकडून इथे येऊन आमच्या ह्या तिन्ही उमेदवारांना ताकद आणि पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे। मी तुम्हाला विश्वास देतो 9 तारखेला माझ्या ह्या तिन्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही फक्त आशीर्वाद द्या। या भागाच्या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी ही सरकारचा मंत्री म्हणून माझी असेल हा विश्वास तुम्हाला यावेळी आणि म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका। हे बाकीचे पक्ष यांच्याकडे काय अधिकारच नाही हो। काँग्रेसकडे बिचारे आता हे संपत चाललेलं आहे। सरकारमध्ये निधी देण्याचा आणि निधी वाटण्याचे सगळे अधिकार हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे असतात। राज्य सरकारचा एक रुपयाचा निर्णय हा आदरणीय मुख्यमंत्री घेतात। बाकीचे कुठलेही आम्ही मंत्री असो त्याला जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची मान्यता नसेल, मुख्यमंत्र्यांची शेवटची सही नसेल तोपर्यंत 1 रुपयाची निधी मिळू शकत नाही। हे वास्तव तुम्ही सगळेजण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, ज्या पक्षाकडे अर्थ खाता आहे त्याच पक्षाचे उमेदवार तुम्ही निवडून देणं म्हणजे या भागाच्या विकासाला चालना देणं हे विचार करून तुम्ही मतदानाकडे पाहिलं पाहिजे। म्हणून हे बाकीचे उर्वरित सगळे पक्ष तुमच्याकडे येतील, मोठे मोठे भाषण करतील। ज्या राधानगरीच्या माझ्या या भागाच्या विकास माझ्या मतदारांनी
कधीतरी थांबून त्यांना विचारलं पाहिजे, अरे बाबा तू बोलतोय काँग्रेसला मतदान करायचं, तू बोलतोय उभाटाला मतदान करायचं, तो निधी आणणार कुठून? तू कुठून अमेरिकेतून आणणार काय पाकिस्तानतून आणणार? तुझी लायकी आहे का निधी देण्याची? तुझ्या पक्षाच्या नेतृत्वाकडे हिंमत आहे का निधी देण्याची? जरा विचारा, माझ्या स्टाईल लिव्ह करा उत्तर बघा काय होतं. आपण आपल्या कोल्हापूरचा आपण लगेच आल्या जसं फेटा बांधतो ना, ताटात प्रश्न विचारला पाहिजे. या बाबा मतदान मागायला येतो, तुझ्या खिशात काय आहे पहिले हे तरी सांग. उद्या अगर मी निवेदन घेऊन तुमच्याकडे आलो की या राधानगरीचा मला एका भागाचा रस्ता बांधून द्या जिल्हा परिषदच्या वतीने, माझ्याकडे इथे नळ पाणी योजना द्या, तू कोणाकडे मला घेऊन जाशील? किती निधी तू मला देऊ शकशील? तुझ्याकडे नेते आहेत. मुख्यमंत्री तर भारतीय जनता पक्षाचा आहे, ग्राम विकास मंत्री तर भारतीय जनता पक्षाचा आहे, तो तुझ्याकडे येऊन काय मी गोट्या घ्यायला तुला काय मतदान करू काय? म्हणून आपलं अमूल्य मत आपण विचारपूर्वक येणाऱ्या 7 तारखेला दिलं पाहिजे. तुम्हाला या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर कमळ चिन्हाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही, हा विचार करून तुम्ही यामध्ये मतदान करायला पाहिजे. आमच्याकडे तर सिंधुदुर्गामध्ये आम्ही 25 जाधव साहेब 25 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना बिनविरोध करून टाकलेला आहे आणि त्याला जिंकून टाकले. म्हणजे समोर या उभाटा भवाट्याकडे उमेदवार पण माझ्या समोर नाही, औषधाला पण त्याला ठेवलं नाही. तुम्ही विचार करा. आणि म्हणून तुम्ही पण एकदम आमच्या बॉर्डरवर आहे. सिंधुदुर्ग काय, राधानगरी काय, आमचे खूप लोक तुमच्या इथे येतात, पर्यटनाच्या निमित्ताने येतात. आमची तुमची बाजारपेठ आणि माझ्या पोटाची बाजारपेठ एकच आहे, आपण वेगळं नाही. म्हणजे जेवढं माझा फोंडा आणि सिंधुदुर्गावर लक्ष आहे तेवढंच हे राधानगरीवर पण असेल. आणि शब्द मी तुम्हाला विश्वास घेऊन जाणार.